अब जिस शख्सियत को मैं यहाँ पर आवाज देता हूँ वो फिल्मी जगत से भी है और अधिकारी लाइन से भी है और बड़ी अच्छी भाषा बोलते हैं। जब बोलते हैं तो उनको लोग देखते रहते हैं और देखते रहते हैं तो सुनते रहते हैं। ऐसी शख्सियत उनको इस शेर के साथ के ये कह के दिल ने मेरे हौसले बढ़ाए हैं, ये कह के दिल ने मेरे हौसले बढ़ाए हैं, गमों की धूप के आगे खुशी के साए। आदरणीय अनिल मोरे साहब यहाँ पर आए और अपने फूल जैसे अल्फाज यहाँ पर ज्या शेतकऱ्याचा उल्लेख आदरणीय कुलगुरू साहेबांनी केला, मी त्यांना सन्मानाने विचारपत्रावर पाचारण करतो आहे। माननीय कुलगुरूंना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा। टाळ्या इतक्या हलक्या वाजत असलेल्या आंबेडकर जयंतीला इथं बसण्याचे आपण लायकीचे नाही। आपण कुठे बसलो काही वाटली नाही। ज्याला उठून जायचं असेल त्यांनी आत्ताच उठून जावं, मध्ये मध्ये जाणं आणि येणं मला आवडत नाही। ते आयुष्य समर्पित केलेला बाबासाहेबांचा एक सैनिक आहे हे सांगताना मला आनंद होतो। आयुष्य कुणासाठी समर्पित करावं याचं भान ज्याला आहे, याची जाणीव ज्याला आहे, तो माणूस समाजासाठी काहीतरी करत असतो। आज एकता सेवाभावी संस्थेच्या वतीनं बसा ताई लवकर, आज एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त स्वयंरोजगार महिला मेळावा आणि संविधान गौरव सन्मानपत्र देण्याचा सोहळा आपल्या सर्वांच्यासाठी आज ज्यांनी आयोजित केलेला आहे, कितीही कौतुक केलं तरी ते कमी आहे। मी त्यांना म्हणलं माझ्या चेअर मध्ये जाऊन बसा। अजमत जिथे जाऊन बसतील, ज्या खुर्चीत जाऊन बसतील, तर ते अजमतचा सन्मान नाही तर त्या खुर्चीचा सन्मान आहे हे आपल्याला कळत आहे। आपके लिए पहला शेर आपसे ही शुरू होता। चुपचाप बैठा है तो क्या हुआ, चुपचाप बैठे है तो क्या हुआ, बड़े आदमी बड़े होते हैं। प्रमाणपत्र घ्यायला आलात आणि ज्याने प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवण्याची तुमची इच्छा नाही, कमाल आहे। चुपचाप बैठे हैं तो बड़े होते हैं और इन फरिश्तों से है हमारा रिश्ता, इन फरिश्तों से है हमारा रिश्ता, जिनके कदमों में कई ताज पड़े होते हैं, जिनके कदमों में कई ताज पड़े होते हैं। मागच्या 30 वर्षापूर्वी एकता सेवाभावी संस्थेची स्थापना झाली आणि एकता सेवाभावी संस्थेच्या स्थापनेमध्ये मी त्या क्षणापासून अजमत सोबत आहे याचा मला अभिमान आहे। आदरणीय अजमत भाई आज आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जे आलेले आहेत कुलगुरू आहे, बस सब तुम्ही तर सोडा, तुमच्या ओळखीच्या पैकी एखादी कुलगुरू झाला तरी तुम्हाला कुलगुरू म्हणून घोषित करतो। सोपं काम नसतंय। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। काही लोकांच्या उपस्थितीमुळे व्यासपीठ, विचारपीठ हे धन्य होत असतं। आपण कोणासोबत बसलो आहोत यावरून आपली किंमत ठरत असते की आपण कोणाच्या सहवासात आहोत, कोणाच्या संगतीत आहोत। आज या भारत देशाच्या कृषी क्षेत्रातला एक महान संत आज या विचारपीठावर बसलेला आहे, त्यांचं नाव इंद्रमणी साहेब। सरांची माझी 5वी भेट आहे। मला त्यांनी विद्यापीठात 3 वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे।
त्यांच्या भेटीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये आपण काहीतरी शिकलं पाहिजे. मी विद्यालयाचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड 5ही वर्ष मला मिळालेलं होतं, पण कुलगुरू साहेबाला बेस्ट कुलगुरू हे अवॉर्ड भारत सरकारने दिलेला. The best vice chancellor of India award given by the government of India. आता कळला का? आपल्याला बेस्ट नवरा म्हणून सुद्धा अवॉर्ड मिळत नाही, बेस्ट बायको म्हणूनही नाही, बेस्ट मुलगा म्हणून नाही, बेस्ट पिता म्हणून नाही. घरात सुद्धा मतभेद असतात. तर या भारत देशाने ज्याची लोकसंख्या आज तुमच्या आमच्या आणि आई वडिलांच्या कृपेने 150 कोटी झालेली आहे, त्या 150 कोटी भारताच्या भारत सरकारने सरांना बेस्ट व्हाईस चान्सलर ऑफ इंडिया म्हणून यांच्या सोबत आज इथं आपण बसलेलो आहोत. ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत, उद्घाटक आहेत. धन्यवाद अजमत भाई, आज तुम्ही सरांना इथे बोलवलेलं आहे. शिक्षक एकत्र केला तरी एक कुलगुरू तयार होत नाही. काही बोलू नका, बिलकुल परवानगी नाही. सकाळी 3:30 वाजता मुंबईला पोहोचले, बेंगळुरूचा फ्लाईट धरून नागपूरला औरंगाबादला आले, तिथून ताबडतोब प्रवास करून कारने इथं आले, इथं मीटिंग घेतल्या, अजून घरी नाही, जेवण नाही, इथून आले आणि मी 600 किलोमीटरचा प्रवास करून नागपूरहून तुमच्यासाठी इथं आलेलो आहे. काय गंमत, बाबासाहेबांची जयंती आहे, आपल्या बापाची जयंती आहे, विश्व विजेत्याची जयंती आहे, भारत रत्नाची जयंती आहे, विश्व रत्नाची जयंती आहे, भारताच्या भाग्य विधात्याची 135वी जयंती. ती खूप चांगलं बोलली कंडक्टर मुलगी, कुठे बसली मला माहित नाही आता. हा, खूप छान बोलली, तिच्यासाठी टाळ्या एकदम. बोलता आलं पाहिजे, वाचन झालं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. दररोज आपल्यामध्ये काही ना काही नवीन बदल घडला पाहिजे, दररोज ज्ञान घेतलं पाहिजे. सर्व सन्माननीय उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे परमस्नेही, माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय अरुणजी मराठे आहेत. अरुणजी मराठे आहेत म्हणून अजमत भाई आहेत, अजमत भाई आहेत म्हणून अरुण मराठे आहेत. इतकं या दोघांचं घट्ट नातं आहे, काळजाचं नातं आहे. कुठल्याही रक्ताच्या नात्यापेक्षा पुढचं नातं ज्यांचं आहे त्यांचं नाव अरुणजी मराठे आहे. आपण बापाला चॉकलेटला 10 रुपये मागितलं तरी बाप आपल्याला देत नाही, पण अरुणजी मराठे अजमत भाईने नुसता एक फोन केला तर अजमत भाईला काय पाहिजे याची पूर्ण जाणीव बापापेक्षा जास्त त्याच्याजवळ आहे. त्यांचं नाव अरुणजी मराठे. तुम्ही विचार करा, आपण कोणाला किती मदत करतो. बाबासाहेबांनी सगळ्या जगाला मदत केलेली आहे. येतो मी त्या विषयावर. बघा, विचारपीठावर सावतेजी, आदरणीय रशीद मास्टरजी, ॲडव्होकेट नसरीन खानजी, सौभाग्यवती मराठे मॅडम, शब्दप्रभू माझे स्नेही अरुणजी बर्गन सर, आसिफ मास्टर सर, शारदा बहेनजी, अनिता सरोदेजी आणि ज्यांनी शेरो शायरी केली, शेर दो बस आम्हाला क्षमा मागतो. आता मी त्या मुलीचं बस एमटी. So I thought somebody should come here and somebody should speak on Baba Saheb Ambedkar. And that lady came and she started speaking and she has given a very beautiful lecture on Dr. Baba Saheb to that girl. अभी सर ने बताया 70 करोड़ महिला है और बाकी 70 करोड़ इन महिलाओं के बच्चे हैं. ये बेटियां ही हमारे देश का गौरव है. ये बेटियां ही मेरी बहनों के लिए, मेरी माताओं के लिए, मेरी बेटियों के लिए, आपके लिए, इन माओं का, इन बहनों का अगर किसी ने किया है इस देश में, उसका नाम है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. सगळ्यांच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारमध्ये आणलं. बाबासाहेब कायदा मंत्री होते, ते पास होऊ शकलं नाही तुमच्या कल्याणासाठी, म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकी तपस्या असलेला हा महातपस्वी
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण इथे बसलो आहोत. उत्कृष्ट विद्यापीठ ज्याच्या नावाने ओळख जातं त्याला कोलंबिया विद्यापीठ म्हणतात आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब जेव्हा शिकून बाहेर पडले तेव्हा आत्ताही तुम्ही कधी गेलात अमेरिकेला, न्यूयॉर्कला, कोलंबिया विद्यापीठात मी जाऊन आलोय. तिथं बाबासाहेबांचं नाव या जगातले हुशार 100 विद्यार्थी म्हणून 100 विद्यार्थ्याचं नावाचा बोर्ड आहे आणि सोन्याच्या अक्षराने या माझ्या बाबाचं नाव तिथं लिहिलेलं आहे. त्याचं नाव म्हणून ते विश्वरत्न आहे आणि त्यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. आणि त्या जयंतीच्या निमित्त महिला स्वयंरोजगार मेळावा आणि महिलांचा सन्मान करत आहोत. आम्ही तुमचा सन्मान करत आहोत. तुमच्यावर उपकार नाही, तुम्ही आमच्यावर उपकार केलेले आहेत संयोजकावर की तुम्ही दारात हे सन्मान स्वीकारतात. पण संबंध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. म्हणून माझ्या मुलींनो, माझ्या बहिणींनो, माझ्या आयांनो, तुमच्यासाठी गौरव है देश का, स्वाभिमान है बेटियां. गौरव है देश का, स्वाभिमान है बेटियां, मां की झलक. पूर्ण है का? गौरव है देश का, स्वाभिमान है बेटियां, मां की झलक और पिता की पहचान है बेटियां. और पिता की पहचान है बेटियां और इनके होते ही होती है रहमत और बरकत. सर, इनके होते ही होती है रहमत और बरकत, क्योंकि हिंदुस्तान की आन बान और शान है ये बेटियां. आन बान और शान है ये झाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखायचं म्हणजे खूप 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 अभ्यास करावा लागतो. खूप अभ्यास करावा लागतो. तेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1% जे आयुष्य आहे वयाचे 3-4 वर्ष असताना, वयाचे 3-4 वर्ष असताना सावतेताई आई गेली आणि वयाच्या 10-15व्या वर्षी बाप मेला. खायला नाही, परिस्थिती वाईट, असा असणारा, इतका दारिद्र्यात जगणारा, समाजाने टाकून दिलेला, एवढा अपमान समाजाकडून सहन करणारा मुलगा या देशाचं रत्न होऊ शकतो, या विश्वाचं रत्न होऊ शकतो. उशीर झाला, खूप कारण आहेत. कार्यक्रमाला उशीर झाला, खूप कारण आहेत. आता खूप उशीर होते, लवकर आमचं आम्हाला सर्टिफिकेट द्यायला जाऊ द्या. पोस्टानेच पाठवलं असतं. हो अजमत भाई, पोस्ट से भिजवा देते, खत्म हो गया ना. पोस्ट से भिजवा देते. अरे जिंदगी का मतलब क्या है? क्या है जिंदगी? क्यों जी रहे हो? किसके लिए जी रहे हो? कुछ करना है कि नहीं करना है? याला काही शिक्षणाची सुद्धा गरज नाही. संत गाडगे महाराज, बाबासाहेबांचे खास मित्र संत गाडगे महाराज, वकील साहेब, बाबासाहेबांचे खास मित्र. शिक्षण किती? अक्षर शत्रू, निरक्षर आणि पूर्ण आयुष्य शिक्षणावर बोलते. मोबाईल बघू नका. मोबाईल पासून मुक्ती व्हावी म्हणून पुण्याला झालेत लोक. या सगळ्यांचे मोबाईल काढून घ्या आत्मबाई. आता माशासारखे तडफडून जाग्यावर काही लोक प्राण सोडू शकतात इतकं. सकाळी आजूबाजूला लेकरं झोपलेत का नाही हे आधी बघायचे. आता मोबाईल सापडतो का नाही हे बघतात. नवरा कुठे आहे, बाप कुठे आहे, लेकरं कुठे आहेत, काय मोबाईल आहे का? हे काय कोणाला एकट्याला नाही, सगळ्यांना लागू आहे. कोणावर एकट्यावर बोलत नाही. लाईक केलं का नाही, शेअर केलं का नाही, अंगठा दाखवला का नाही. कोण आहे तुम्ही? लोकांची याचा मेसेज मला, माझा मेसेज त्याला. तुम्ही काय दलाल आहेत का? याचा मेसेज त्याला, त्याचा मेसेज पाठवा. गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मित्रांपासून सावधान. काहीच काम नाही या नालायकाला, म्हणून तो गुड मॉर्निंग म्हणतो. हो वागत आहे, परिस्थिती आहे, याला काहीच काम नाही. हा कोणाचा मेसेज कोणालाही पाठवतो, ह्याला काही कामच नाहीये. बाबासाहेबांबरोबर काम. आता इंद्रमणी सरांनी सांगितलं 18 तास अभ्यास. सरोदेताई तुम्हाला माहिती आहे, नांदेडला आम्ही आंबेडकर मिशन चालवतो. स्टार्टेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन इन नांदेड बिफोर 25 years.
186 IAS and IPS officers from Ambedkar Mission. 186 IAS and IPS officers throughout India. आणि हजारोच्या वर PSI, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, फलाना बिस्ताना वगैरे वगैरे. तर त्यांनी लग्न केले नाही डॉक्टर, ते स्वतःच्या लेकराबाळासाठी कुत्ते बिल्ली जिते. प्राणी पण जगतात ना आपल्यासाठी, मग माणसासाठी काय? माणसासाठी काय? इतरांसाठी काय? एकमेकांसाठी काय? अजमत भाई का पागल झाला का तुम्हाला पुरस्कार द्यायला? आता आमच्या वकील साहेबांनी सांगितलं अजमत भाईचा जन्मच पुरस्कार देण्यासाठी झाला. बाबासाहेबांची जयंती म्हणजे बाबासाहेबांना समजून घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं? बाबासाहेबांनी काय केलं? आयुष्यभर अभ्यास केला. आम्ही किती अभ्यास करतो? आपण किती वाजता उठतो? उठल्याबरोबर काय करतो? नोटिफिकेशन पाहतो, रील पाहतो, माझ्या नवऱ्याची बायको सिरियल पाहतो. काय धंदा आहे आपला? 24 तासामध्ये आपण किती वेळ घालतो? मी एकही मिनिट बेकार घालत नाही माझ्या आयुष्याचा, हे सांगताना सुद्धा मला आनंद आहे. एक डाई एम्प्टी नावाची सर, एक डाई एम्प्टी नाम की एक कादम्बरी है इंग्लिश में, डाई एम्प्टी. अगर ये जब ये दुनिया छोड़ के आप जाओगे तो आपके अंदर जितना भी भरा हुआ है अच्छा ही है, वो पूरी दुनिया को देकर चले जाओ, ऐसे मत चले जाओ. If you are a scientist, give the technical know-how to the society. If you are a thinker, give the thoughts to the society. If you are a writer, write something good for the society. आप वक्ता हो तो लोगों को अच्छी बातें बता के जाओ. मरते समय हमको ऐसे नहीं लगना चाहिए कि मैं भी जिंदगी झेंडूआ. आपल्याला पेपर मध्ये काय बातमी द्यावी त्या पेपर वाल्यांनी? प्रेस वाले आहेत काही? आहेत ना? काय बातमी द्यावी? मेल्यावर माणसं मरतात ना आता, सगळ्यांच्या बातम्या येतात का पेपर मध्ये मेल्यावर? याला काय म्हणावं हेच कळत नाही म्हणून बातमीच येत नाही. कोणते आहेत? BA MA वगैरे आपल्यासारखं हे नाहीये. हे तर आता विद्यापीठातून कशा डिग्र्या मिळतात ते आपल्याला बसा ताई लवकर. जनी असो जेनी असो बाई बाईच असते. जनी असो जेनी असो बाई बाईच असते. आणि देश कोणताही असो आई आईच असते. आई आईच असते. हे मागासवर्गीय नाही, अक्कल नाही आणि बाकीच्यांना तर नाहीच नाही. हा कुठल्या समाजाचा नेता? पत्रकार मित्रांनो, तुमच्यासारखा एक हुशार पत्रकार डॉक्टर बाबासाहेबांना भेटला आणि म्हणाला, सर यू आर गेटिंग मराठी? ओके. तो म्हणाला की बाबासाहेब मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. बाबासाहेबांनी घड्याळीकडे पाहिलं, त्यांना सांगितलं काही बेचैन दिसतंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं तर जाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही, सर्टिफिकेट घरी येईल तुमच्या. डॉक्टर बाबासाहेबांनी वेळ दिली, रात्री 12:30 वाजता या. ऐका किस्सा, रात्री 12:30 वाजता बंगल्यावर या. पत्रकारांना वाटलं हे काय नाटक आहे, रात्री 12:30 वाजता कुठे पत्रकारांना बोलवत असतात? बाबासाहेब आहेत, त्यांना विचारायची काय हिंमत? एवढ्या हिमालयाला कोण त्यांना प्रतिप्रश्न विचारणार? तो रात्री 12:30 वाजता पत्रकार गेला भेटायला. बाबासाहेब आपल्या कामामध्ये मग्न, त्यांनी वर सुद्धा पाहिलं नाही कोण आलं काय गेलं. आपण तो दुर्बीण लावून पाहतो माझ्या दरवाजासमोरून कोण गेलं कोण आलं. काही काही माणसं दरवाजात येऊन बसतात पाय संध्याकाळी सकाळी, येतात का नाही, आणि टॉवेलवर येऊन बसतात. लग्नात मिळालेला तेही स्वतःहून विकत घेतलेला नाही. आणि काही काही माझ्या बहिणीचे मॅक्सी घालून बाहेर येऊन बसतात. देवा 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 देवा, परमेश्वर वाचव रे मला, काही काम करा केले. रात्री 12:30ची विद्यार्थ्यांना ऐका, विद्यार्थ्यांच्या माता पित्यांना ऐका. हे बघा बापांनो, 12:30 वाजता पत्रकार गेला, पत्रकाराकडे बघायला त्यांनी बाबासाहेब, कारण बाबासाहेबांना माहितीच नाही कोण आलंय. आणि पूर्ण एक लिखाण संपल्यावर वरती बघितलं बाबासाहेबांनी, अरे तुम्ही कधी आलात? सर मला येऊन तास झाला. सॉरी म्हणाले. चला या मुलाखत घ्या. पहिला प्रश्न त्याचा,
पूर्ण मुलाखत सांगत बसत नाही. पहिला प्रश्न होता त्यांचा, बाबासाहेब दिल्लीमध्ये सगळे नेते झोपले, अजून जागे आहात? माझा समाज झोपलेला आहे, मला झोपून कसं चालेल, मला जागे राहायचं. ज्यांचा समाज जागा झालेला आहे ते नेते झोपू शकतात, पण जो समाज झोपलेला आहे मला झोपता येत नाही असं म्हणणारे बाबासाहेब. काय सांगायचं त्या माणसाला? लंडनला असताना स्कॉलरशिप कमी पडली, त्याला घेऊ दे, त्याला स्वातंत्र्य आहे. लंडन त्याला काही घेणं न देणं यायचं. अजून मोठं म्हातारा झालं वाटतं की अजून पुन्हा लहान हो, आपल्या हातात काहीच नाही. जे वय तुमच्या हातात आहे त्या वयात तुम्हाला काय करता येते हे तुम्ही केलं पाहिजे. शिक्षण हा विषय. बाबासाहेबांना आठवायचं, सगळ्यात आधी काय आठवायचं? शिका, व्हा आणि आपण अर्धवट शिकतो, नको त्या लोकांच्या संघटना तयार करतो आणि नको त्याची संघर्ष करतो. आता जातवाद संघटना आलेली, आपण त्या जातीचा अभिमान आहे. नोबडी सेज आय एम इंडियन, everybody says I am Maratha, I am Brahman, I am Dalit, I am Jain, I am Muslim, I am Falana, I am Distana, nobody says I am Indian, but he said I am always Indian. I am always Indian. मी आजही भारतीय आहे, कालही भारतीय होतो आणि मरेपर्यंत भारतीयच राहणार आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व काय आहे हे बाबासाहेबांनी शिकवलं आणि आपण काय शिकतो त्याच्यावर. राज्यघटना वगैरे फार मोठे मोठे विषय, समता, बंधुत्व, न्याय. आम्ही भारताचे लोक. घटनेला हात तरी लावलाय का? एकदा ही घटना घडू द्या, घटनेला हात लावा. जसं तुळशीचं लग्न लावतात तसं एकदा घटनेसोबत स्वतःचं लग्न लावा आणि एकदा मायबापांनो माझी हात जोडून विनंती आहे, एकदा तरी भारतीय राज्यघटना एकदा वाचा, तुम्हाला समजेल तशी वाचा. लीगल लँग्वेज आहे, त्यातलं काहीतरी समजून घ्या की ही घटना काय आहे. ही घटना ही प्रेमाचा संदेश आहे. भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी भारत हे राष्ट्र नव्हतं सर. सर, देयर वॉज नो नेशन बिफोर इंडिपेंडन्स. 450 550 राजे होते देशात, प्रत्येकाचं स्वतःच एक हे होतं. देयर वॉज नो नेशन. इंग्लंडमध्ये जेव्हा आपल्या भगिनींना, स्त्रियांना, महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा त्या महिलांनी मोर्चा काढलाय लंडन मध्ये आणि आम्हाला मतदानाचा अधिकार द्या म्हणून एक पोस्टर, हे ऐकलं नसेल कुठं, हे पोस्टर घेऊन इंग्लंड मधल्या गोऱ्या फार सुंदर मुली रस्त्यावर आल्या होत्या आणि पोस्टरवर कोणाचा फोटो होता? अहिल्यादेवी होळकरांचा. अहिल्यादेवी होळकरांचा फोटो होता तेव्हा. तुम्ही बोलताय, त्यांना असं वाटलं 300 वर्षापूर्वी एक महिला देशावर राज्य करू शकते, आम्ही का करू शकत नाही? तर या देशातला पहिला पत्रकार मित्रांनो, ही गोष्ट जाणीवपूर्वक दाबणाऱ्याने दाबून ठेवलेली आहे. भारताचा पहिला अर्थशास्त्रज्ञ कोण असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर. मध्ये शिकत असताना प्रॉब्लेम ऑफ रुपीज अँड इट्स सोल्युशन्स या विषयावर बाबासाहेबांनी प्रबंध लिहिला आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. हे विषय विचार करा. समजलं का काय वाक्य होतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या मागे बाबासाहेबांचा प्रॉब्लेम ऑफ रुपीजवर हा प्रबंध कारणीभूत आहे. एवढा महान अर्थशास्त्रज्ञ, त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांच्या जेवढ्या पदव्या आहेत त्यातल्या मॅक्सिमम पदव्या या फिनान्सवर आहेत, इकॉनॉमिक्सवर आहेत. ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेझिन विद्यापीठ बॅरिस्टर, कोलंबिया विद्यापीठ, अनेक ग्रंथाचं लिखाण. आपल्या घरी फ्रीज आहे, टीव्ही आहे, नवरा आहे, बायको आहे, लेकरं भरपूर आहे, शोकेस बिकेस फर्स्ट क्लास. चप्पलचा एक जोड नाही, 10 जोड आहे. साड्या 2-3 बजर नाही 50 आहे. हे सगळं राहूया, असलंच पाहिजे असं मी म्हणतो. परंतु तुमच्या घरी
ग्रंथ संपदा किती आहे, तुमच्याकडे वाचनालय आहे का नाही? ज्याच्याकडे आहे त्यांच्यासाठी मानाचा मुजरा आहे. ज्या घरामध्ये माणसं राहतात हे सिद्ध होत. ज्या घरात ग्रंथालय आहे त्या घरात माणसं राहतात हे सिद्ध होतं. कारण त्यांना वाचनाची, ज्ञानाची भूक लागलेली आहे. ते वाचतात, त्यांच्या मुलाबाळांना सुद्धा वाचायला सांगतात. डॉक्टर रामजी आंबेडकर रात्री 2 वाजता उठून बाबासाहेबांना अभ्यास करायला बसवायचे. कारण चाळीमध्ये राहत होते, बाजूला ट्रेन जायची, लोकल ट्रेनचा आवाज यायचा, छोट्या बाबासाहेबांना त्रास व्हायचा. रामजी आंबेडकर लवकर त्यांना झोपवायचे, 2 वाजता उठायचे. 2 ते सकाळी 7 या महान लेकराने अभ्यास केलाय. 18 तास अभ्यास ते करत होते. अर्धवट उपाशी राहून ते करत होते. आम्हाला थोडी गर्मी सुद्धा सहन होत. काय करणार आहे तुम्ही? घरीच आहात ना. काय केलंय इतकी वर्षे? कोणी 50 वर्षाचा आहे, कोणी 40 वर्षाचा, कोणी 30. ऐकलंही नाहीये. बाबासाहेबांवर 2 ओळी, माझ्या कवितेच्या 2 ओळी तुम्हाला मी सांगतो. काय कविता आहे? 27 वर्षापूर्वी लिहिली आणि ती कविता परभणीमध्ये होतो तेव्हाच लिहिलेली आहे. माझ्या शासकीय बंगल्याच्या मागून बुद्ध जयंती जात होती. ढोल ताशाचे आवाज येत होते. माझ्या विचारामध्ये बाबासाहेबांचा, गौतम बुद्धाचा विचाराचा गर्भंत लहानपणापासून होताच होता. बाबासाहेब गेले तेव्हा बाबासाहेबांचं मन दत्तक घेऊन ही कविता लिहिली आहे. ऐकण्यासारखी आहे. अखंड मशाल तेजाची मी तुम्हास देऊन गेले. काय देऊन गेले बाबासाहेब आपल्याला? अखंड मशाल तेजाची, तेज ज्ञान मी तुम्हास देऊन गेलो. अखंड मशाल तेजाची मी तुम्हास देऊन गेलो आणि अनंतात नाही मित्रांनो, अरे मी तुमच्यात विलीन झालो. तुमच्यात लेकरांनो माईगत माया केली. मी तुम्हास लेकरांनो माईगत माया केली. अरे उन्हात होता म्हणून धम्माची छाया दिली. उन्हात होता म्हणून धम्माची छाया दिली आणि सुटलेली पेंडी आपुली बांधून गेलो. सुटलेली पेंडी आपुली मी बांधून गेलो होतो आणि धाग्याने पंचशिलाच्या ती सांधून गेलो होतो. धाग्याने पंचशिलाच्या ती सांधून गेलो होतो. आणि शेवटी तुमच्यावर हर एक माय माझी आता वाघीण झाली पाहिजे. हर एक माय माझी आता वाघीण झाली पाहिजे. आणि नको तिथे राबण्याऐवजी ती शाळेत गेली पाहिजे. ती शाळेत गेली पाहिजे. नाही ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. ही पेटविण्याची नाही, पेटण्याची वेळ आहे. अरे पुतळ्यांचा नाही मर्द हो, अरे हा पुस्तकांचा काळ आहे. हा पुस्तकांचा काळ आहे. आणि म्हणून या विद्यापीठामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मोठी 150 कोटीची लायब्ररी आणि एक प्रोजेक्ट सरांनी सुरू केलेला आहे. सरांना हॅट्स ऑफ. सरांसाठी त्यांच्यावर 1 तास स्वतंत्र मी कुलगुरू साहेबांवर वेगळं भाषण देऊ शकतो इतकं काम त्यांनी केलेलं. ते बाबासाहेबांचे खरे पाईक आहेत. ते वारस आहेत. कुणाचा वारसा असा जैविक वारसा नाही आहे. जैविक म्हणजे बायोलॉजिकल वारस. बरोबर आहे. जन्माला यावे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. आम्ही भारताचे लोक हे बाबासाहेबांनी का लिहिलं याच्यावर